गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपला विषय आहे अंतर्गत तपासणी. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की अंकेक्षण म्हणजे काय आणि अंकेक्षणाचे कोणकोणते विविध प्रकार आहेत. आता अंकेक्षणाचा मुख्य उद्देश काय आहे की हिशोबातील अनियमितता, कपट, लबाडी, अफरातफर इत्यादी सर्व गोष्टी शोधून काढणे आणि त्यावर नियंत्रण करणे. नियंत्रण करण्यासाठी काय लागतात, विविध योजना ज्या आहेत त्या राबवाव्या लागतात. तर त्यातलीच एक पद्धत जी आहे ती काय आहे, अंतर्गत तपासणी. तर आता आपण बघूया की अंतर्गत तपासणी म्हणजे काय. अंतर्गत नियंत्रण पद्धतीमध्ये कर्मचाऱ्यांमध्ये काय केलं जातं, कामाचं वाटप करून दिलं जातं. प्रत्येकाला त्याचं काम जे आहे ते योग्य प्रकारे वाटप करून दिलं जातं. त्यामुळे व्यवसायात कपट, अफरातफर किंवा लबाडी कुठल्या जर पायरीवर होत असेल किंवा कुठल्या स्टेजवर होत असेल आणि ते कोणत्या मार्गाने होत आहे हे शोधून त्याच्यावर काय करता येतं, नियंत्रण करता येतं. त्यासाठी हे सर्व नियंत्रण करण्यासाठी जी पद्धत उपयोगात आणली जाते त्याला काय म्हणतात, अंतर्गत अवरोध असे म्हणतात. अंतर्गत अवरोधालाच अंतर्गत नियंत्रण किंवा अंतर्गत तपासणी किंवा आभ्यंतर अवरोध असेही म्हणतात. अंतर्गत तपासणी म्हणजे काय की कर्मचाऱ्यांच्या कामाचे व जबाबदारीचे अशा तऱ्हेने विभाजन करणे की कोणताही कर्मचारी एका व्यवहाराची पूर्ण नोंद एकटा करणार नाही. प्रत्येक कर्मचाऱ्याला तपासणीचं काम जे आहे ते वाटून दिलं जातं, टप्प्याटप्प्यामध्ये वाटून दिलं जातं. म्हणजे एका कर्मचाऱ्याने जर एक एंट्री केली तर त्याची तपासणी दुसरा कर्मचारी करेल आणि त्याच्या पुढची एंट्री जी आहे ते दुसरा कर्मचारी करेल. तर असं टप्प्याटप्प्यामध्ये जे आहे ते काम वाटून दिलं जातं आणि त्यामुळे काय होतं की चुका, अनियमितता, कपट, लबाडी, अफरातफर इत्यादींना वाव मिळत नाही किंवा ते जर होत असेल तर लगेच काय होतं, उघडकीस येतं. कारण की एखादा व्यक्ती जर व्यवसायाच्या लेखाजोख्यामध्ये गडबड करत असेल तर दुसरा कर्मचारी जेव्हा त्याच्या कामाची तपासणी करतो तर त्याच्या लगेच लक्षात येतं आणि ते उघडकीस येतं. DR डावर काय म्हणतात की कर्मचाऱ्याच्या कामाचे सत्यापन होऊन त्यावर योग्य नियंत्रण राहावे आणि योग्य लेखे लिहिले जावेत. ह्या उद्देशाने कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना ज्या कार्यप्रणाली अंतर्गत दिल्या जातात त्या कार्यप्रणालीला अंतर्गत तपासणी असे म्हणतात. तसेच स्पायसर काय म्हणतात की व्यवहार नोंदवताना त्यातील चुका किंवा कपट एकापेक्षा जास्त कर्मचाऱ्यांच्या संगतमताशिवाय करता येणार नाही किंवा त्यांची शक्यता कमीत कमी होईल यासाठी कोणताही व्यवहार नोंदवताना त्याच्या सर्व नोंदी एकाच कर्मचाऱ्याकडून करून घेतल्या जाणार नाही अशी व्यवस्था म्हणजे काय, अंतर्गत तपासणी होय. बघा, अंतर्गत तपासणीमध्ये काय करतात की लेखा लिहिण्याचे जे कार्य आहे, जसं जनरल एंट्रीज झालं, कॅशबुक झाले, त्याच्यानंतर अकाउंट्स झाले वेगवेगळे, तर प्रत्येक काम जे आहे ते वेगवेगळ्या व्यक्तीला दिलं जातं. एक सुरुवात पहिला टप्पा एक जण करेल, त्याच्यानंतर दुसरा टप्पा दुसरा व्यक्ती करेल, तिसरा टप्पा तिसरा व्यक्ती करेल. त्याच्यामुळे काय होतं की एका व्यक्तीकडे पूर्ण काम राहत नाही. अकाउंट्स लिहिण्याचे प्रत्येकाला काम वाटून दिलेलं राहतं, त्यांच्या जबाबदाऱ्या वाटून दिलेल्या असतात. तर त्यामुळे जे आहे नोंदी करताना कोणतीही गडबड किंवा चुका जे आहे होत नाही. हे टप्प्याटप्प्यामध्ये वाटून दिलेलं काम आणि त्याच्यानुसार तपासणी होण्याच्या कार्यालाच काय अंतर्गत तपासणी असे म्हणतात. अंतर्गत तपासणीचे वैशिष्ट्ये. सर्वात पहिले काय म्हटलेलं आहे की कार्यालयीन कामाची विभागणी करून कामाचे वाटप केले जाते. ऑफिसमध्ये अकाउंट्स लिहिण्याचे जे काही काम असेल त्या कामाला काय केलं जातं, इक्वली डिवाईड केलं जातं, वाटणी केली जाते आणि प्रत्येकाला ते वाटणीचे जे काम आहे ते वाटून दिलं जातं. कार्यालयाच्या कामाची जबाबदारी कोणत्याही विशिष्ट एका कर्मचाऱ्याला न सोपवता सर्वांना इक्वली ते वाटलं जातं आणि अशी व्यवस्था केली जाते की संपूर्ण काम एकच कर्मचारी करणार नाही तर सर्व लोक मिळून, म्हणजे अकाउंट सेक्शनमधले सर्व लोक मिळून जे आहे ते कामाची जबाबदारी पूर्ण पार पाडतील. त्यामुळे काय होतं की प्रत्येक कर्मचाऱ्याची जबाबदारी निश्चित असल्यामुळे काय होतं, त्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होते आणि ते लक्ष देऊन काम करतात. जर कोणता व्यक्ती व्यवहारामध्ये चुका, लबाड्या करत असेल तर ते लगेच उघडकीस येतात. ठीक आहे, आणि प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळ्या कामात सहभागी करून घेता येतं. म्हणजे एका व्यक्तीला काम न देता तेच काम जर 4 लोकांमध्ये वाटून दिलं तर 4ही लोकांचा सहभाग जे आहे ते काम पूर्ण करण्यामध्ये घेतला जातो. कार्यालयीन कामात प्रत्येक कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याने एका व्यक्तीचे कार्य दुसऱ्या व्यक्तीकडून तपासण्यात येते. बघा, काम टप्प्याटप्प्यामध्ये वाटलेलं असल्यामुळे काय होतं की एका व्यक्तीचे काम जे आहे ते ऑटोमॅटिक काय होतं, दुसऱ्या व्यक्तीकडून तपासण्यात येतं. अंतर्गत नियंत्रणात एका व्यक्तीचे काम दुसऱ्या व्यक्तीकडून कार्यालयीन कामात तपासण्यात येते.
कर्मचाऱ्यांमध्ये संगनमत असल्याशिवाय लबाडीचे व्यवहार होऊ शकत नाही. बघा, एका व्यक्तीला माहीत आहे की माझे कार्य जे आहे तो दुसरा व्यक्ती तपासणी करेल, तर काय होईल की तो व्यक्ती काहीही गडबड करण्यासाठी भिईल किंवा तो काही लबाडीचे व्यवहार करू शकणार नाही. म्हणजे जर कामामध्ये लबाडी करायची असेल, लेखे लिहिण्यामध्ये जर लबाडी किंवा अफरातफर करायची असेल, तर जितकेही लोक मिळून ते काम करत आहेत त्या सर्वांना संगनमत असल्याशिवाय ते लबाडीचे व्यवहार होऊ शकत नाही. आणि अंतर्गत नियंत्रण पद्धतीमुळे काय होतं, दैनंदिन कार्यावर नियंत्रण ठेवणे शक्य होते. प्रत्येकाला जबाबदाऱ्यांनी त्यांचं काम वाटून दिलं असल्यामुळे जे आहे प्रत्येकजण आपापलं काम व्यवस्थित वेळेवर करतं आणि त्यामुळे त्यांचं काम दैनंदिन स्तरावर पूर्ण होत असल्यामुळे नियंत्रण ठेवणं जे आहे ते शक्य होते. यानंतर आपण बघूया की अंतर्गत तपासणीचे उद्देश काय आहेत. तर सर्वात पहिला उद्देश काय आहे की कार्य जे आहे ते त्याची जबाबदारी आणि उत्तरदायित्व जे आहे ते विविध लोकांमध्ये एक समान तऱ्हेने वाटून देणे. त्यानंतर आहे की नोंदीचे कार्य जे आहे ते सर्व सुरळीत आणि नियमित करणे. जितकेही लेखाजोखा लिहिण्याचे काम आहे ते सर्व सुरळीत आणि नियमित झालं पाहिजे अशा तऱ्हेने कार्याचे वाटप करून देणे. आणि सर्व कार्य जर सुरळीत चालत असेल तर काय होईल, अंतिम खाती जे आहे ते वेळेवर तयार होतात. अंकेक्षणाचे कार्य, अंतिम खाती जर वेळेवर तयार झाले तर अंकेक्षणाचे कार्य जे आहे ते करणं सोपं जातं आणि सुलभ होतं. सर्व लोक, जितकेही लोक मिळून ते कार्य करत आहे, लेखा अकाउंट सेक्शनमध्ये जितकेही लोक मिळून काम करत आहे, लेखा लिहिण्याचे जे कार्य लोक काम करत आहे, त्या लोकांचं सर्वांचं संगतमत झाल्याशिवाय गैरव्यवहार किंवा अफरातफर किंवा लबाडी जे आहे ते करता येणार नाही. कर्मचाऱ्यांवर नैतिक प्रभाव असतो की जर त्यांनी काही गडबड केली, अफरातफर केली किंवा काही चुकीचे व्यवहार केले तर त्याच्यावर काय होऊ, त्याला शोधून जे आहे त्याच्यावर कार्यवाही होऊ शकते. तर कर्मचाऱ्यांवर नैतिक प्रभाव पडतो की त्यांनी लक्ष देऊन काम करायला हवं. त्यानंतर आहे की कार्यालयीन हिशेब यांच्या नोंदी अचूक आणि अद्ययावत ठेवणे. बघा, टप्प्याटप्प्यांनी काम केलं जात आहे आणि त्याची तपासणी टप्प्याटप्प्यामध्ये जर होत आहे तर त्याच्यामध्ये गडबड होण्याची किंवा चुका होण्याची काही त्याला वाव मिळत नाही. त्यामुळे नोंदी ज्या आहेत त्या अचूक आणि अद्ययावत असतात. अंतर्गत तपासणीमुळे काय होतं की कर्मचाऱ्यांच्या कामांवर नियंत्रण ठेवणे सोपे होते, कारण की प्रत्येकाला आपल्या जबाबदारी आणि उत्तरदायित्व माहीत असल्यामुळे प्रत्येकजण आपलं काम व्यवस्थितरित्या पार करतं आणि त्यामुळे दैनंदिन काम जे आहे ते पूर्ण झाल्यामुळे एका दिवसात त्यावेळेसचं काम त्यावेळेस पूर्ण झाल्यामुळे त्यांच्यावर त्या कामावर नियंत्रण ठेवणं सोपं होतं. आणि या सर्वमुळे काय होतं की संस्थेतील कर्मचाऱ्यांच्या कामाच्या कार्यक्षमतेत जे आहे ते वाढ होते. अंतर्गत तपासणीचे फायदे. आता याचे फायदे काय आहेत की कर्मचाऱ्यांना काम वाटून दिलं असल्यामुळे त्यांना त्यांची जबाबदारी जी आहे ते निश्चित असते की त्यांना माहीत आहे की मला कोणतं काम जे आहे ते पूर्ण करायचं आणि किती वेळेत पूर्ण करायचे. दुसरं आहे की कपट आणि अफरातफर याची कमीत कमी शक्यता असते. सर्व लोकांच्या संगनमताशिवाय कपट किंवा अफरातफर होऊ शकत नाही. कोणताही एक व्यक्ती जे आहे ते व्यवहारामध्ये गडबड करू शकत नाही. कर्मचाऱ्यांचे काम वाटून दिल्यामुळे त्यांचं काम जे आहे ते लवकरात लवकर संपते. आणि जर एखाद्या कर्मचाऱ्याच्या कामामध्ये जर काही चुका होत असेल तर ते लगेच दुसऱ्या व्यक्तीच्या लक्षात आल्यामुळे काय होतं, चुका ज्या ते लवकरात लवकर सुधरवता येतात. कर्मचाऱ्यांवर मानसिक दबाव किंवा दडपण असतं की आपल्या कामाची पुन्हा तपासणी होत असल्यामुळे जे ते कर्मचारी पूर्ण लक्ष देऊन आपलं काम जे आहे ते पूर्ण जबाबदारीने पार पडतात. आणि अंतर्गत तपासणी असल्यामुळे अंकेक्षणासाठी ते खूप सहाय्यक असतं, कारण की अकाउंट्स ऑलरेडी पूर्ण क्लिअर असलेले व्यवस्थित असल्यामुळे अंकेक्षण कार्य खूप सोपं होतं. सर्व लेखे किंवा अकाउंट्स वेळेवर तयार होत असल्यामुळे अंतिम खाती जी आहे, बॅलन्स शीट जे आहे, फायनल अकाउंट लवकरात लवकर तयार केलं जातं वर्षाच्या शेवटी. आणि या अंतर्गत तपासणीमुळे सर्व काम व्यवस्थित असल्यामुळे व्यापारी जो आहे तो निश्चित असतो की आपल्या व्यवसायात कोणताही घोटाळा किंवा गडबड होत नाही आहे आणि प्रत्येकजण आपलं काम लक्षपूर्वक करत आहे. अंतर्गत तपासणीचे दोष. पहिले आहे की अंकेक्षणाच्या कार्यात हलगर्जीपणा. बघा, ज्या संस्थेमध्ये ही प्रणाली अंतर्गत तपासणीची प्रणाली वापरली जाते तिथे चुकांनी लबाड्या होत नाही आणि असल्या तरी फार कमी असतात. तर अशामुळे काय होतं की अंकेक्षणाला वाटतं की तिथे काहीही गडबड नाही आहे आणि तो आपल्या कामामध्ये
आपल्या कार्यक्षमतेमध्ये तेवढी काळजी घेऊन कार्य करत नाही. दुसरं आहे व्यापाऱ्याकडून हलगर्जीपणा. अंतर्गत तपासणी प्रणाली उपयोगात आणल्याने चुका किंवा लबाड्या होत नाही अशी खात्री व्यापाऱ्याला असल्यामुळे तो पण काय होतो, थोडासा हलगर्जीपणा करतो किंवा निष्काळजीपणा करू लागतो. तिसरं आहे की खर्चिक पद्धती. अंतर्गत तपासणीसाठी योग्य कार्यक्षम कर्मचाऱ्यांची आवश्यकता असते आणि त्या लोकांना कामावर ठेवणे म्हणजे खर्चाची बाब आहे, खर्चाचे काम आहे. म्हणूनच मोठ्या व्यापाऱ्याशिवाय किंवा कंपन्यांशिवाय याचा उपयोग कोणीही करत नाही. छोटे व्यावसायिक कधीही अंतर्गत तपासणी जे आहे ते इम्प्लिमेंट करत नाही. 14 आहे कर्मचाऱ्यात संगनमत. अंतर्गत तपासणी प्रणालीचा आधारच काय आहे, कर्मचाऱ्यांतील संगनमतला थांबवणं किंवा त्याच्यावर निर्बंध घालणं. परंतु एकाच व्यवसाय एकत्रित काम करत असल्यामुळे पुष्कळ वेळा काय होतं की सर्व कर्मचारी आपला ग्रुप बनवून एक गट बनवून जे संगनमत होऊन जे ते लबाडी करण्याचा प्रयत्न करू शकतात आणि त्यामुळे काय होते, अंतर्गत तपासणीचे जो मुख्य उद्देश आहे तो नष्ट होतो. अंतर्गत तपासणीचे सिद्धांत. सर्वप्रथम कामाची विभागणी अशी करावी की कामाची विभागणी करताना प्रत्येक कर्मचाऱ्याचे काम, जबाबदाऱ्या किंवा अधिकार त्याला वापरता येईल अशा पद्धतीने त्याची कामाची विभागणी करायला पाहिजे. प्रत्येकाची जबाबदारी, काम आणि अधिकार प्रत्येकाला वाटून दिले पाहिजे आणि दुसरा कोणताही व्यक्ती पहिल्या व्यक्तीच्या किंवा त्याच्यानंतरच्या व्यक्तीच्या कामामध्ये इंटरफेअर करणार नाही, हस्तक्षेप करणार नाही याची काळजी घ्यावी. कामाची वाटणी करीत असताना एका व्यक्तीचे काम दुसऱ्या व्यक्तीकडून तपासले जाईल अशी ही पद्धत असावी. कामाची विभागणी करीत असताना एकच काम अनेक व्यक्तींकडून तपासणी केली जाईल अशी व्यवस्था असायला पाहिजे. म्हणजे ते काम जे अशा रीतीने वाटून दिलं पाहिजे की एकच काम जे आहे ते 2-3 व्यक्तीकडून तपासले गेले पाहिजे. प्रत्येक कर्मचाऱ्याचे काम बदलत्या स्वरूपाचे असावी. नेहमीच एकसारखं काम त्याला देऊ नये आणि अधूनमधून कर्मचाऱ्यांना रजेवर पाठवावी अशी पण व्यवस्था असावी की जेणेकरून ते काम जे आहे ते कंटाळवाणे न बनता त्यांची उत्सुकता नेहमी कायम राहायला पाहिजे. रोकड जमा खर्च एकाच व्यक्तीकडे न देता त्यासाठी अधिक व्यक्तींचे नियंत्रण असावे अशी व्यवस्था असावी. दररोज जमा होणारी रोकड रक्कम त्याच दिवशी बँकेत जमा केली जावी अशी व्यवस्था असावी. मोठ्या प्रमाणावरील रकमेचे व्यवहार रोखनी न होता ते चेक करावे. खातेवही लिहिणाऱ्या व्यक्तींचा संबंध इतर व्यक्तींशी येणार नाही अशी व्यवस्था असावी. म्हणजे धनको आणि ऋणको जे आहे त्यांचा डायरेक्ट कनेक्शन किंवा डायरेक्ट संबंध जे आहे, सरळ संबंध जे आहे ते अकाउंट्स लिहिणाऱ्या व्यक्तींसोबत येणार नाही असं असावं. किंवा ज्या व्यक्तीकडे हिशोब लिहिण्याचे काम दिले आहेत त्या व्यक्तीला धनको आणि ऋणको यांच्याकडे हिशोब पाठविण्याचे काम देऊ नये. असं जर झालं तर काय होईल की इथे गडबड किंवा अफरातफर लबाडी होऊ शकते. म्हणून जो अकाउंट्स लिहायचं काम आहे जो व्यक्ती करतोय त्याचं कधीही धनको किंवा ऋणकोसोबत सरळ संबंध नसावे. प्रत्यक्ष व्यापार करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा संबंध हिशेब विभागाशी असू नये. त्याचा संबंध फक्त व्यावसायिकाशी असला पाहिजे. कोणत्याही कर्मचाऱ्यांवर खूप जास्त विश्वास ठेवावा नाही. रोख विक्रीवर नियंत्रण असावे. वसूल न होणारे कर्ज यावर सूट देण्यासाठी काही योजना असावी. खरेदीच्या व्यवहारांवर नियंत्रण असावे. म्हणजे खरेदीचे व्यवहार फक्त कोण करेल, जो मेन व्यावसायिक आहे तोच याचे निर्णय घेईल. कोणत्याही कर्मचाऱ्याने परवानगीशिवाय खरेदीचे इतर व्यवहार करू नये. आवक टपालाचे काम जबाबदार व्यक्तीकडे द्यावे. एखादा कर्मचारी अधिक वेळ कार्य करीत असेल तर त्यावर नियंत्रण असावे. एकच व्यक्ती एकच प्रकारचं कार्य खूप दिवसापासून जर करत आहे तर त्यावर एक विशिष्ट योजना राबविण्यात यावी की त्यावर नियंत्रण ठेवता यावे. खर्चात बचत करण्याचे तंत्र स्वीकारावे आणि विविध कागदपत्रे व्यवस्थित जपून ठेवण्याची व्यवस्था असावी. तर हे झालं की अंतर्गत तपासणी म्हणजे काय आणि त्याचे सिद्धांत काय आहेत. थँक्यू.